हरे कृष्ण 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 हरे हरे. भगवद्गीतामधली ओवी नंबर आहे 10-11. इथे काय दिलंय भगवंतानी, आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूह रचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे. तात्पर्य का आहे, कोणाला सहाय्य करायचं आहे बघा. भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला काय वाटले? दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण कमी महत्त्व दिले आहे असे वाटू नये, म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुत्सद्देगिरीला अनुसरून वरील शब्दांना परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. वरील शब्दांना म्हणजे काय? आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे. बरोबर. ह्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. ह्या शब्दांना त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव हे निःसंशय सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत आणि योद्धे सर्वश्रेष्ठ होते. कारण भीष्मदेवानी कधी पराजय स्वीकारला नाही. पण इथे पराजय का झाला भीष्मांचा? तर त्यांनी अधर्माची साथ केली. अधर्मी कोण होता? तर प्रत्यक्षात दुर्योधन अधर्मी होता आणि अधर्माची साथ दिल्यानंतर प्रत्यक्षात भीष्म काय झाले? अपराजय झाले. त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव निःसंशय सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत, पण ते वृद्ध असल्याकारणाने त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्रू या संबंधीचा फायदा उठवू शकेल, म्हणून इतर योद्ध्यांनी आपली मोक्याची ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचनात भेदू न देणे हे महत्त्वाचे आहे. म्हणजे व्यूहरचना करायची. मध्ये गोल म्हणजे भीष्म जे आहेत ते युद्ध करायला सुरुवात केली तर त्यांना सहाय्यक म्हणून त्यांच्या गोल राहायचं. शत्रूला म्हणजे तिथं येऊ. शत्रू कोण होते? कोणाचे शत्रू होते? दुर्योधनाचे शत्रू कोण? तर पांडव होते. पांडवांना आज शिरू नये म्हणून दुर्योधन सांगतात की भीष्मदेवांना ते म्हातारे झालेत, ते युद्ध खेळतात, सर्वश्रेष्ठ आहेत, पण ते वयस्कर असल्याने शत्रू तिथे येईल असं सांगितलं. म्हणून दुर्योधन सांगतो की आपली मोक्याची ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचनेमध्ये भेदू न देणे महत्त्वाचे होते. कुरूंचा विजय हा भीष्मदेवांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे. कुरू कोण होते? दुर्योधन. हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले. युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती. म्हणजे भीष्मदेवाने कोणाला पाठिंबा दिला? तर दुर्योधनाला. परत द्रोणाचार्यांनी पण दुर्योधनाला पाठिंबा दिला. आता द्रोणाचार्य पण कधी हरला नव्हता युद्धामध्ये आणि भीष्मसुद्धा हरला नव्हता युद्धामध्ये, म्हणून त्याला पूर्ण खात्री होती की आपण जिंकणार. पण अधर्म जर करत असेल तर किती व्यक्ती प्रयत्न करो, अधर्माला देवसुद्धा सहाय्य करत नाही. हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले. युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती. कारण ज्यावेळी मोठमोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदींचे वस्त्रहरण केले जात होते त्यावेळी तिने या दोघांकडे न्याय याचना केली होती, पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते. हे दुर्योधन निश्चित जाणून होता.
म्हणजे एक सुद्धा शब्द, म्हणजे ज्या वेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळेस कोणाने साथ नाही दिली द्रौपदीला. तिने प्रथम भीष्मांना बोलली, द्रोणाचार्याला बोलली, पण ते कोणाला साथ देत होते? दुर्योधनाला. खाली मान घातली ना, म्हणून त्याचा हे अर्थ काय झालं की ह्यांना साथ देणार नाही पांडवांना. त्यावेळेस जर द्रौपदीला साथ दिली नाही, त्यावेळेस एकही शब्द बोलले नाही मला म्हणजे कोण? दुर्योधन म्हणतोय. दुर्योधन म्हणते मला जर एकही शब्द ते बोलले नाही म्हणजे ते माझ्या बाजूनेच लढतात, म्हणजे ते जेव्हा जिंकतील, ते युद्ध जिंकतील म्हणजे मी जिंकणार, असं दुर्योधनाला वाटलं. या दोघांच्या मनात पांडवांबद्दल जिव्हाळा असला तरी युद्ध क्रीडेप्रमाणेच आत्ताही ते जिव्हाळ्याचा त्याग करतील. बघा, जिव्हाळा होताही त्यांना माहिती होतं, पांडवांच्याबद्दल जिव्हाळा होतो कोणाला? द्रोणाचार्याला आणि भीष्मदेवांना. पण त्याला वाटलं काय, युद्ध क्रीडा कशी आपण खेळलं तसं युद्धामध्ये ते त्याचा त्याग करतील, जिव्हाळ्याचा त्याग करतील, अशी त्याला आशा होती. कोणाला? दुर्योधनाला. किती जरी आस असेल आहे ना अधर्माबद्दल, तरी जो ईश्वर आहे तो कधी घडून देत नाही. हे आहे भगवद्गीतेचं सार. जे युद्धामध्ये घडलं ते सगळे विचार दुर्योधन मांडतो. कोणाबद्दल? ते भीष्मांबद्दल आणि द्रोणाचार्यांबद्दल. तुम्हाला कोणाला साथ द्यायची आहे? अधर्माला द्यायची की धर्माला द्यायची? अधर्म म्हणजे कोण? तर प्रत्यक्षात दुर्योधन आहे. हे तुम्हाला नक्की जर आवडलं असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.